Welcome to Average Indian Joe. Thank you for watching my series, The Resilient Voices. In our pursuit of exploring the voices who has showed the determination and drive and resilience, we came across Shivani Raikar from Maharashtra. She started with something very small and quickly converted into a business. And that was not easy, but she did it because she had a passion and determination. And that's the journey we want to capture today. Please enjoy the conversation. नमस्कार शिवानी. नमस्कार. तू जरा थोडं तुझ्याबद्दल सांगशील का? थोडासा परिचय देशील? मी शिवानी राहुल रायकर. राहणार कवठे यमाई. मी स्वतः केक शॉप चालवते. तुला तुला मुलगी पण आहे ना छोटीशी? हो, मला एक छोटी मुलगी आहे 1.5 वर्षांची. केक शॉप, राईट? आणि हा तुझा एकदम मोठा जर्नी आहे त्या गेल्या 3-4 वर्षांमधला, बरोबर? हो, हो. पण 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 केक शॉपच का? एक म्हणजे कसं सांगायचं झालं तर अ, एक अशी आवड होती की काहीतरी करायचं. छान वाटतं. केक अच्छा, वगैरे. अच्छा. हं. पण तुला असं त्यावेळेला ज्यावेळेला तू केक बनवायला सुरुवात केली, हं. त्यावेळेला तू असं ठरवलेलं का की तुला बिझनेस करायचा आहे का तुला फक्त आवड होती म्हणूनच तू स्टार्ट केलंस? नाही, त्यावेळेस फक्त आवड होती म्हणूनच स्टार्ट केलं होतं. नंतर ग्रो होत गेल्यानंतर मग ते बिझनेसच्या दृष्टीने पाहिलं. पण आता तुझ्या गेल्या साधारणपणे तू एक 2021च्या दरम्यान सुरू केलंस, राईट? हो, 2021चा. आता ऑलमोस्ट तुला 4 वर्ष झालेली आहेत, बरोबर? आणि त्या 4 वर्षांमध्ये तुझा जो प्रवास आहे, तर तो प्रवास एकदम तुझ्या स्वप्नात पण तू पाहिला नसशील, असा प्रवास झालेला आहे. हो, स्वप्नात पण नव्हतं पाहिलं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही मूल्य असतात, म्हणजे व्हॅल्यू असतात, राईट? की बाबा चिकाटी आहे, जिद्द आहे. तुला तुला तुझ्या ह्या प्रवासामध्ये काय वाटलं, की तू कशाला धरून होतीस? एक अशी जिद्द होती, की आपण काहीतरी करायचं, की आहे ना घरातले सगळे आपल्याला सपोर्ट करतात ना, तर काय हरकत आहे, की आहे ना पाठबळ देतात, तर मग काय हरकत आहे करायला. म्हणून मग आपलं थोड्यापासून चालू केलतं. ते आता ग्रो होत छानपैकी बिझनेस स्टार्ट झालेला आहे. केक ही एकदम आवडती गोष्ट आहे सगळ्यांना. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतो, बरोबर? हो, आता केक म्हणजे जन्म झाल्यापासून रिटायरमेंटपर्यंत सगळे लोकं केक कट करतात. बरोबर. आणि म्हणजे मला आठवतंय मी लहान लहान असताना केक म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी असायची. म्हणजे ज्यावेळेला काहीतरी घरातला उत्सव असायचा किंवा काहीतरी आम्ही साजरा करायचो, त्याच वेळेला फक्त मिळायचा केक. पण तुला असं आता असं वाटतंय का, की इथे तुझ्या गावामध्ये केकच्या ऑर्डर्स फक्त समारंभालाच असतात का पेस्ट्रीज किंवा केक दोन्ही असतात? हो, पेस्ट्रीज पण असतात, केक पण असतात. कोणी-कोणी असंच लहान मुलांना आवडतं म्हणून कोणी असे पण नेतात. फक्त म्हणजे कधीही खाण्यासाठी पण नेतात, नुसतं खाण्यासाठी पण नेतात. समारंभासाठी नाही. नाही. ओके. तू शिक्षण काय झालंय तुझं? माझं शिक्षण BSc. BSc आहेस, बरोबर. हं. आणि तू लहान असल्यापासून तुला काय बनायची इच्छा होती? कला, क्रीडा ह्याच्यातच मला जास्त इंटरेस्ट होता. असं नाही की दुसरं काही. आणि मग तू तू क्रीडामध्ये तू जेव्हा पार्टिसिपेट करायचीस, त्यावेळेला तुझ्या मनात काय असायचं, की या क्रीडा क्षेत्रात तुला काही बनायचं वगैरे असं काही असं जिद्द असायची का तुझी? हो, आवड होती तशी, की म्हणजे क्रीडामध्ये आपण हे करू, काय म्हणतात ते स्पोर्ट वगैरे खेळायचे. तुला असं काही हे नव्हतं ना, की गोल नव्हता, की बाबा मला ह्या गोष्टीमध्ये मला प्रावीण्य कमवायचं आहे आणि कुठेतरी एका राज्य स्तरावर जाऊन खेळायचं वगैरे असं काही इच्छा हो, नसायची त्यावेळेला? राज्यस्तरावर गेलतो ना आम्ही कबड्डीसाठी. मला एक सांग, तुला
हे जेव्हा स्टार्ट केलं, आणि मला माहिती आहे तू पॅन्डेमिकच्या वेळेला स्टार्ट केलं, बरोबर? हो. केक बनवायला. तर स्टार्ट कशी झाली? जरा सांगशील का? सुरुवात कशी झाली तुझी? सुरुवात म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं, म्हणजे बरेचसे लोक असे क्लासेस वगैरे घ्यायचे. पण त्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागायचा आणि त्यावेळेस अशी गोष्ट होती की कोणत्याच गोष्टी मिळत नव्हत्या. केक म्हणा, भाजीपाला म्हणजे तसं भेटायचं, पण खूप कमी प्रमाणावर. मग त्यानंतर क्लास म्हणजे YouTubeला पाहिलं थोडंसं. एक क्लास जॉइन केला. तो काय फक्त 1 डेचा होता. त्यात त्यांनी बेसिकच शिकवलं. त्यानंतर मग थोडंफार जसं लॉकडाऊन जून वगैरे मध्ये कमी होत गेलं, थोडंसं त्याचं मटेरियल अवेलेबल झालं. मग आपलं घरी स्टार्ट केलं. थोडं-थोडं आपलं बनवायचं. मग त्यात पहिल्यांदा थोडंसं चुकलं, थोडं वायाला गेलं. पण एक आपण केलं तर होईल ना. मग त्यात स्टार्ट करता-करता पहिले रिलेटिव्हजला दिले, म्हणजे टेस्ट करायला कशी आहे टेस्ट. त्यानंतर मग सगळ्यांकडून असं गुड म्हणून छान आलं. तर मग नंतर झालं ते एक चालू झालं ना, त्यानंतर मग स्टार्टच झालं. पण तुला आता, म्हणजे ज्यावेळेला तू केक बनवायला सुरुवात केली पॅन्डेमिकच्या वेळेला, बरोबर? हो. त्यावेळेला तू अ, अ, तुझ्या रेसिपीज ठरलेल्या असायच्या, बरोबर? की कसं काय-काय प्रमाणात टाकायचं? कारण केकमध्ये तुला प्रमाणात टाकायला लागतं हो, प्रमाण टाकावं प्रत्येक लागतं. गोष्ट. तर ते प्रमाणात तुला टाकायचीस, आणि मग तुला ते त्या पद्धतीने तू बऱ्याच अटेम्प्ट नंतर तुझे केक चांगले यायला लागले. असं झालं का एकदम सुरुवातपासूनच यायला लागलं? नाही 3-4 अटेम्प्ट नंतरच छान झाले केक. मग सगळ्यात पहिलं टेस्ट कोणी केला तुझा केक? सगळ्यात पहिले टेस्ट घरातल्यांनीच केलं. 2 केक केलते मी. एक ब्लॅक फॉरेस्टचा केलता आणि एक बटरस्कॉचचा केलता. पण टेस्टला छान झालते. फक्त की त्यावेळेस फिनिशिंग वगैरे एवढी छान नव्हती आली. आणि मग त्यावेळेला तुला असं वाटलं की हा प्रतिसाद तुला घरातल्यांचा चांगला मिळतोय, मग आपण कंटिन्यू करूया. हो. आणि ज्या वेळेला तू असं मनात ठरवलंस की बाबा मला आता ह्यात ह्यात मला स्वतःला एक संधी दिसतेय तुला की यात बिझनेस होऊ शकतो, बरोबर? हो. मग तिथून तू सुरुवात केलीस, बरोबर? आणि मग त्यावेळेला तुला अ, घरच्यांनी सपोर्ट केला होता का? हो, घरच्यांनी फुल सपोर्ट केलता मला. त्यावेळेला तुला असं वाटलं का की बिझनेस करायचं म्हणजे तुला थोडी बिझनेसबद्दल माहिती हवी असायला हवी रे? तसं तुला त्याचे काही कमीपणा जाणवला का की ह्याच्यात मला अ, अजिबात हे बिझनेसचा एक्सपिरियन्स नाहीये, पण मला करायची इच्छा आहे, पण मला जमेल की नाही, असं थोडं तरी वाटलं तुला मनात भीती? हो, वाटलं होतं ना, की आपल्याला ह्याबद्दल काहीच कल्पना नाही. आपण ह्याच्यात आधी कधीच नव्हतो आणि फर्स्ट टाईमच होता. मग त्यावेळेस माझे मिस्टर ह्यांनी मला फुल सपोर्ट केला. स्टार्टपासून फुल. म्हणजे असं नाही, की तू हे करू नको. जो नवीन क्लास येईन तो तू कर. मी आहे तुझ्या पाठीशी. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट जरी कोणती घ्यायची म्हटलं ना, की आहे ना आपण घेऊ ना आणि एक-एक करता आम्ही सगळं एक-एक वस्तू घेत गेलो. पहिल्यांदा आम्ही स्टार्ट केलं ना, त्यावेळेस आम्ही घरापासूनच स्टार्ट केलतं. तर पहिले आम्ही म्हणजे आमच्या तिथं शेजारच्यांचं म्हणजे फ्रिज आणला होता डीप फ्रिज म्हणून. तो आम्ही त्यांचा वर्षभर वापरला. नंतर मग दुकान ज्यावेळेस 4 जून 2022ला मी दुकान स्टार्ट केलं ना, त्यावेळेस मग सगळे फ्रिज वगैरे जे काही लागणार ना, ते सगळं मग आम्ही विकत घेतलं. पण आता तू म्हणजे तू जेव्हा आता ह्याला चिकाटी म्हणतात, म्हणजे तुला माहित होतं की हे हे साध्य करण्यासाठी मग हो, स्टार्टअप करणारं लगेच एवढे लाखभर रुपये तर आपण नाही ना लगेच इन्व्हेस्ट करू शकत. कारण की आपल्याला काहीच नसतं आपल्याजवळ आणि आधीच लाखभर गुंतवणूक करायची. त्याच्यातून पण परत कसा रिव्ह्यू भेटतो त्याच्यावर डिपेंड असतं ना. मग वर्षभर आम्ही घरातून स्टार्ट केलं. आणि मग त्यावेळेला तुला कळत गेलं का की कुठल्या-कुठल्या गोष्टी हव्यात? हो. दुकान जर तुला चालवायचं असेल किंवा एक याचा बिझनेस करायचा असेल, तर तू त्या दरम्यान ठरवलं की ह्या-ह्या गोष्टी तुला पुढे जाऊन घ्यायला लागणार आहेत, बरोबर? हो. आणि मग तिथून जेव्हा तू स्टार्ट केलीस, तेव्हा तुझ्या डोक्यात हे पण आलं का की तुला असं दुकान असलं पाहिजे? एक अ, छोटंसं दुकान, पण त्यात तुला सगळ्या मशीन्स वगैरे एकत्र आणता येईल, असं तुझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं का नंतर ते हळू-हळू होत गेलं?
हळू-हळू होत गेलं, की आपण ही गोष्ट घेतली पाहिजे, ही त्याच्यासाठी गरजेची आहे. आम्ही म्हणजे आता आमचं हे गाव छोटंच आहे. तर गावापासनं शिरूर, शिक्रापूर केक शॉप आहे ना, तर हे आम्ही दोघं जण जायचो. केक शॉपमध्ये म्हणजे शक्यतो कोणी एंट्री देत नाही आतमध्ये. पण एक आम्ही पाहू शकतो म्हणजे असं मग त्यांच्या मशिनरी वगैरे पाहायच्या. केक कसे बनवतात, काय-काय सेटअप लागतं, सगळं चेक करायचं. म्हणजे आपण थोडीशी नजर टाकली तर आपल्याला पण कळणार ना, की बाहेर काय होतंय, काय भेटतंय. पण म्हणजे तू प्रत्येक प्रत्येक गावात जाऊन तू त्यांचे दुकान, त्यांच्या शॉप्समध्ये जाऊन त्यांच्या मशीन्स बघितल्या स्वतःहून. हो. गावात नाही म्हणता तसं. अ, शिरूर आणि शिक्रापूरमध्ये तर पाहिल्याच. प्रत्येक दुकानात जाऊन तुला ते अलाऊ करायचे? नाही कोणी-कोणी नव्हतं जाऊन देत. का बरं? कारण की शक्यतो कोणी कोणाच्या किचनमध्ये नाही जाऊन देत. आपण जरी बाहेर हॉटेलमध्ये गेलो तर किचनमध्ये कधी नाही ना जाऊ शकत. तसंच किचनमध्ये नाही जाऊन देत कोणी आणि त्यांच्या मशिनरी वगैरे सगळ्या किचनमध्येच असतात. आणि तुला ज्यावेळेला तू त्यांच्या मशीन बघत होतीस, त्यावेळेला तुला भीती वाटली का तुला कुतूहल वाटलं? कुतूहल वाटलं. कारण की आपण जे छोट्यापासून स्टार्ट करतोय ना, त्यांच्या मशिनरी खूप मोठ्या असतात. तशा म्हणजे पाहायला गेलं तर क्रीम करणं वगैरे, बेस शिजवायला मोठी ओटी जी असतात. फार एसी पासून सगळं असतं त्यांच्या किचनमध्ये. मोठे फ्रिज स्टोअर करण्यासाठी क्रीम वगैरे स्टोअर करण्यासाठी फ्रिज वगैरे लागतात मोठे. आणि त्याच दरम्यान तू त्यांच्या किमती पण देऊन घ्यायचीस का? हो, विचारायचं आता. आपण विचारायचं, की हे कितीला भेटतं? कसं काय आहे? तर मग कोणी-कोणी असं चेष्टा उडवायची, की छोटा केक शॉप आहे, तुम्हाला काय गरज आहे सध्या? लगेच नका घेऊ असं तसं. कोणी म्हणायचं असं. आणि मग तुला अ, हा हा जो हा जो भाग आहे जिथे तुला स्वतःहून जाऊन दुकानात तू इन्क्वायरी करायचीस आणि स्वतःहून जाऊन एक नोंद घ्यायचीस प्रत्येक गोष्टीची, ही हो. काय-काय सामान लागणार आहे. नंतर मशीन कुठल्या प्रकारच्या असल्या पाहिजे, कुठल्या ब्रँडच्या असल्या पाहिजे. हे सगळं तू स्वतःहून टिपून घ्यायचीस, बरोबर? हो. आणि ज्यावेळेला तू नंतर मग मला असं वाटतं, की तू आल्यानंतर मशीन्स वगैरे विकत घेतल्यास, बरोबर? हो, घेतल्या. ओके. किती वर्ष लागली त्या मशीन घ्यायला तुला साधारणपणे? अ, 1-1.5 वर्ष तरी गेला. कारण की प्रत्येक गोष्टीची प्राईस जरी पाहिली तरी 50,000 च्या पुढे प्रत्येक गोष्टीची प्राईसच होती. पण तुला त्या त्या दरम्यान असं वाटायचं का, की ही इन्व्हेस्टमेंट मी जर जर केली, तर मला याचा फायदा पुढे होणार आहे. ही एक मनात कुठे ना कुठेतरी कल्पना असायची तुझ्या हो, असायची. आणि ती जिद्द होती तुझी. तुला ते जिद्द करायचंच होती. होतं. करायचंच होतं. आणि मग पैसे काय केलेस तू? कसे जमवलेस पैसे? आता काय बचत गट आहे ना, बचत गट हे म्हणजे असे की सरकारी बचत गट आहे त्याच्यातून लोन भेटतं. परत कॅनरा बँकेत मुद्राचं लोन भेटतं ते काढलं होतं हं, आणि थोडीफार अशी सेव्हिंग करून ठेवली होती. सेव्हिंग कशी कशी काय केलेलीस तू सेव्हिंग? काय काय करायचीस तू? कुठं रोजचे कलेक्शनचे असे कुठं ₹100 पासून स्टार्ट करायचं, कुठं बाजूला टाका असं. जसं आपल्या म्हणजे जसं हे होईल ना, त्यातलं आपलं थोडं-थोडं बाजूला काढून करायचं. पण फार फार कमी लोकांना हे असतं, की जेवढं तू कमवते त्यातला थोडा भाग तरी ठेवून द्यायचा. हे हे बऱ्याच कमी जणांना याची जाण असते, राइट? पण तू ती करत गेलीस कारण तुला ह्या बिझनेसमध्ये तुला सक्सेसफुल व्हायचं होतं आणि ते तुला माहीत होतं. हो. आणि ही जी सरकारची योजना आहे म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याची तुला कल्पना होती का? का तुला कोणी सांगितलं? नाही मी पहिलं आहे ना, पहिलंच आपलं बचत गट जे होते ना, त्यामध्ये एफ-एल-सी-आर-पी म्हणून मी 6 महिने काम केलं होतं. ते बँके संदर्भातच होतं. त्यातून मग कल्पना भेटत होती, की ह्याच्यातून आपल्याला लोन भेटू शकतं. मग त्याच्यानंतर मग ट्राय केलं. झालं मग ते. पण त्यांनी पण थोडंसं कमीच दिलं. 50,000 दिलं. मग नंतर बचत गटातून काढलं थोडंफार. मग आता तुझा आता हा बिझनेसचा आता तू सुरू केला आहेस. आता तू दिवसातून जेव्हा अ, तुझा जरा थोडा दिनक्रम सांगशील मला? कशी तुझी सुरुवात होती दिवसाची? नंतर दिवसातनं किती वेळ तू दुकानात असतेस? किती वेळ तुला प्रिपरेशनला लागतो? किती वेळ तू अ, अ, कस्टमरशी बोलतेस तू, राइट? आणि एवढं सगळं करून देखील तू एक आई आहेस. हो. त्याची जबाबदारी आहे. पत्नी आहेस, सून पण आहेस, राइट? ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तू सांभाळतेस. हो, सांभाळले.
तर मला थोडंसं तुला सांगता येईल काय काय तुझा दिनक्रम आहे, म्हणजे कल्पना येईल आम्हाला सगळ्यांना. दिनक्रम म्हणजे कसं, सकाळी उठायचं, घरातलं आवरायचं, बाळ उठतं, बाळाचं मध्ये असतं थोडा वेळ. तिच्याशी म्हणजे तिच्या मूड स्विंग्सवर असतं, की तिचा मूड कसा आहे. खेळायचं वगैरे तिच्याशी थोडा वेळ. घरातलं मग स्वयंपाक, मध्येच मग तेवढ्या वेळात आपल्याला जो मध्ये टाईम भेटेल त्यावेळेस बेक करून घ्यायचे केक आपले जे असतात त्याचे स्पॉन्ज बनवून घ्यायचे, क्रीम करायची. मग नंतर दुपारी सगळे जेवण करून गेले, 1-2च्या नंतर मग आपलं स्टार्ट करायचं केक बनवायला. आणि मग साधारणपणे एखाद्या माणसाने, एखाद्या कुटुंबाने जर ऑर्डर दिली, तर ती तू जनरली किती दिवस घेतेस? 1 दिवस आधी तर जसं केक असेल तसं. जर 1 किलो, 1.5 किलोपर्यंत असेल तर ठीक आहे. त्या दिवशी आली मी बनवते. पण जर 4 किलो असो, 5 किलो असो, मग ती आदल्या दिवशी आली, तर मग आपल्याला त्याला काही मटेरियल लागते ते आपल्याला जमावता येतं मग. फार अभिमान आहे तुझा मला ॲक्च्युली. ओके. कारण ते सगळं सांभाळून हे सगळं सांभाळून दुकान पण चालू ठेवायचं, बिझनेस चालू ठेवायचा, हे फार कठीण असतं आणि स्त्रीला फार कठीण असतं. हो. बरोबर. तर तुला समजा जर कोणाला प्रेरणा द्यायची असेल, एखाद्या अ, दुसऱ्या स्त्रीला, ज्याला जिला आवड आहे, अं, फक्त केकची नाही पण जनरल कुठल्याही गोष्टीची एखादी आवड आहे आणि पॅशन आहे, तर तिला तू काय देऊ शकते संदेश? तुमच्यात जी कला आहे ना, तुम्ही ती बाहेर आणा. सपोर्ट करत असतील घरचे, तर तुम्ही फुल्ली करू शकता असं दाखवून द्या त्यांना. तुम्ही करू शकता तर मग ते पण तुम्हाला सपोर्ट करतील. तुम्ही करा. फक्त असं नाही की बसून राहा. घरचे काय म्हणतील, बाहेरचे लोकं काय म्हणतील, तो नाही विचार करायचा. जे होईल ते आपल्या ह्यानी करत राहायचं. छान बोललीस तू. कारण प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी सुप्त. प्रत्येक माणसाकडे ही एक कला असती, पण ती म्हणजे बाहेर निघाली पाहिजे फक्त. शिवानी, काय करायचं तुला अजून पुढे? अजून ह्यातच म्हणजे की आता आपण खूप बेसिकमध्ये आहोत. अजून ह्यामध्ये खूप प्रकार आले. कुकीज आलेत. तुम्ही म्हणा डोनट्स वगैरे. अ, परत फाउंडनमध्ये पण फुल्ली केक असतात आता, की कोणी म्हणजे ते पूर्ण फाउंडनमध्ये असतात. त्यामध्ये ग्रो करायचं अजून. आणि त्यासाठी तुला काय काय लागणार आहे, तू ठरवलेस का? अजून अजून पाठबळ लागणार का तुला? हो, अजून थोडंसं पाठबळ लागणार आहे. त्याचा जो क्लास असतो तो जरा लाँग असतो आणि तो आपल्या इथं अवेलेबल नाही. पुणे, मुंबई या ठिकाणीच असतो तो. आणि तो पण त्यांचं काहीतरी टायमिंग असतो. त्या वर्षातून 1दा ते 2दा असाच असतो. म्हणजे ह्याचं आम्ही केलंय. आधी चौकशी केली होती. पण आता जुलैमध्ये होता. पण त्यावेळेस बाळ लहान होतं. त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो. पण आता आहे नंतर बघू. चाललंय. परत असला तर मग ते बोलले की कॉन्टॅक्ट करू आम्ही. तुला एक प्रश्न विचारतो, तू सगळ्यात पहिला केक कधी खाल्ला होतास? लहानपणी किंवा लहानपणीच खाल्ला होता. तुला आठवतंय का? हो, आठवतंय तसं. पण कसं असं त्यावेळेस पण असं की खूप कमी लोकं असे बर्थडे पण कोणी असं जास्त करत नव्हतं. असेल तर बर्थडेलाच केक यायचे आणि त्यावेळेस पण ते बटर केक असायचे. आईस केक नव्हते त्यावेळेस. तर त्यावेळेला तुला वाटलं होतं की तू केक बनवू शकतेस? त्यावेळेस नव्हतं वाटलं. पण असं जसं माणूस मी 5वी-6वी ला गेले तसा असं ते रव्याचं वगैरे आपण घरी ट्राय करून पाहायचो. व्हायचं चांगला. पण त्यावेळेस नव्हतं वाटलं की मी पुढे जाऊन की हे करेल म्हणून. केकबद्दल तुला काय आवडतं? केकमध्ये तुला काय आवडतं? त्याचं टेक्स्चर आवडतं का? त्याचं तुला ते ओव्हरऑल तुला त्याचा टेस्ट आवडते? काय तुला आवडतं केकबद्दल? केकबद्दल टेस्ट पण आवडती आणि त्याच्यावर जी नवीन-नवीन वेगवेगळ्या डिझाइन करायला मला खूप आवडतात. म्हणजे की वेगळ्या डिझाइनमध्ये केक असेल तर तो मी घेतेच. तुला डिझाइन जास्त आवडतं, म्हणजे तुझा हो. कल जास्त डिझाइनकडे आहे. हो. मग तू डिझाइन डिझाइन जेव्हा बनवतेस, तेव्हा तू स्वतः अशी प्रॅक्टिस करून बनवतेस का तुझ्याकडे स्टेन्सिल्स असतात? कसं करतेस तू? नाही प्रॅक्टिस करून पण बनवावं लागतात. काही-काही आपल्याला डायरेक्ट केकवर काढावं लागतात. काहींचे आपल्याला प्रिंट भेटतात. शुगर प्रिंट असतात. त्या यूज करायच्या. आणि तू म्हणालीस तुझ्या नवऱ्याने तुला खूप साथ दिली, बरोबर? तुला तुला असं वाटतं का, की प्रत्येक बाईच्या नवऱ्याने तिला साथ द्यावी आणि जर तसं झालं, तर त्या बाईला सक्सेसफुल होता येईल, असं तुला
खात्री आहे 100%? 100% खात्री आहे. कारण की जे म्हणतात ना, की एका पुरुषाच्या पाठीवर स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या नवऱ्याचा माझ्या पाठीवर पूर्णपणे हात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम सो हॅपी. मला खूप आवडलं आणि ह्याचं म्हणजे ही ही एक माझ्या दृष्टीने कसं आहे माहिती आहे का, की अ, जेव्हा मी तुझ्याकडे बघतो, तेव्हा मला जाणवतं की तू यंग आहेस. तू तरुण आहेस खूप आणि त्यामध्ये तुला एवढी जिद्द, चिकाटी, उमेद ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत तुझ्याकडे आणि तुला स्वतःहून काहीतरी करायचंय. तुला कोणी सांगितलं पण नव्हतं. तुला नाही. स्वतःहून करायची इच्छा झाली. त्यासाठी जे काही लागलं, तू सगळं स्वतः आणलंस. स्वतः त्याचं प्लॅनिंग केलंस आणि त्याच्याबरोबर तू त्याचं एक्झिक्युशन पण केलेलं आहेस. आणि हे करताना महत्वाचं म्हणजे तू एन्जॉय पण करतेस. हो, असं एन्जॉय पण नाही की तू करतेस. फक्त हां, तेच म्हणतो मी तुला. फक्त पैशांसाठी नाही करत आहेस तू. नाही. कारण तुला हे आवडतंय आणि आवड आहे म्हणून त्यात तू अजून तुझं जीव ओततेस हो. आणि त्याच्यामधनं तुला जास्तीत जास्त त्यात यश येईल अशी तुझी स्वतःची खात्री झालेली आहे. हो. बरोबर? तुझे जे कस्टमर आहेत, ते फक्त तुझ्या गावातले आहेत, कवठ्यातले आहेत का आजूबाजूच्या गावातले पण येतात? नाही, जवळपासचे पण असतात ज्यांना माहिती झालंय ना, की आहे फ्रेश केक मिळतात. आपण सोशल मीडियाच्या Facebookला स्टोरी वगैरे, Instaला पेज आहे. त्या पेजवर पोस्ट वगैरे करायचे फोटोज. मग त्यांनी बाहेरचे पण कस्टमर असतात. बरं तू मग जेव्हा त्यांना केक देते, ते जेव्हा केक तुझा खातात, त्यानंतर तुला ते फीडबॅक देतात का? कळवतात का? कसा झाला हो, केक? देतात ना फीडबॅक. टेस्ट वगैरे कशी झाली, परत डिझाइन आवडली, सांगतात फीडबॅक असतात त्यांचे. आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल ते पण हो, सांगतात ते का? पण सांगतात. जर काही सुधारणा करायची असेल ना, की हां. म्हणजे तर ते पण सांगतात. मग तुला तुला काय वाटतं जेव्हा तुला लोक सांगतात, की हे इथे ते तुला जास्त थोडा गोड अजून झाला असतं तर बरं झालं असतं किंवा अ, किंवा स्पंज जास्त हे झालाय, सुका झालाय, असं जर जेव्हा ते सांगतात, तेव्हा तुला तुला आतून काय वाटतं? आतून वाटतं, की आपल्याकडून थोडीशी चूक झाली, पण आपण त्या नेक्स्ट टाईम बेटर करू. पण हे कधी व्हायचं, की कमी जास्त सगळं मापाचा अंदाज पहिले व्हायचं. पण आता तसं काही नाही होत. आता पूर्णपणे सगळं मापात होतं. जेव्हा लोक तुला सांगतात, की तुझ्या केकची चव छान आहे किंवा आम्हाला खूप आवडला, तेव्हा तुला काय वाटतं? खूप छान वाटतं, की आपण कोणाला काहीतरी करून खायला घालतोय आणि त्यांना ते आवडतंय. हे छान वाटतं. ते महत्वाचं, ते महत्वाचं आहे लक्षात ठेव. हो. कारण तुला एक पर्पज आहे, बरोबर? तुझ्या करण्यामागे हा एक पर्पज पण आहे. तू इतरांना खायला घालतेस, बरोबर? आणि त्यात तुला आनंद मिळतो, बरोबर? हो. ह्या या पूर्ण प्रवासामध्ये अ, तुला असं कधी वाटलं का, की अ, खूप थकायला झालं आणि मग असं एक दिवस वाटलं का बाबा नाही बंद करूया थोडे दिवस, मी जरा आरामच करते, असं कधी झालं? नाही, असं कधी नाही वाटत. पण एक मध्यंतरी डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे मला माझी बहीणच आहे. तिने मग त्यावेळेस वाटलं होतं, की आपण करू बंद. आता आली जवळ डिलिव्हरी वगैरे. तर नाही, पण मग त्यावेळेस तिने पूर्ण दुकान हँडल केलं माझं. माझ्यानंतर पण 2 महिने त्यानंतर पण. ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे कारण तू तू याच्यात व्यत्यय नाही आणलास, तू नाही कंटिन्यू आणला. ठेवलंस. की व्यत्यय आणला तर मग ते कसं होतं, की आपण जेवढी हे बसवलेली ती पूर्णपणे हे होती. घडी घडी विस्कळीत होणार आपण. घडी विस्कळते सगळी. मग त्यावेळेस ती म्हटली, की "करेल मी." मग जे काही मटेरियल लागेल सगळे हे आणून द्यायचे. मग ती करायची त्यावेळेस. तुझ्या पूर्ण दिवसामध्ये जेव्हा तू केक बनवतेस, त्याच्याबरोबर तू घरातलं जेवण पण बनवतेस, बरोबर? हो. तर तुला स्वतःला असं वाटतं का, की कधी की ह्या दोन्ही गोष्टी एकत्र चालू असताना तुला असं वाटतं का, की तुला अजून हेल्प हवी आहे किंवा अजून कोणी तुला मदतीला माणसं हवीत, असं होतं कधी? होतं कधी-कधी जर जास्त लोड असेल तर होतं असं वाटतं, की आणि आता घरात पण तसं पाहायला गेलं तर सासूबाई आहेत. त्या पूर्णपणे मदत करतात आणि आम्ही 4घी जणी असतो घरात. मग त्याच्यामुळं काय असं हे नाही होत, की "तू हे काम कर." असं मला जर ऑर्डर ना, तर त्या म्हणजे म्हणतात, की "तू कर, आम्ही घरातलं पाहतो."
आता तू तुझ्या मित्र-मैत्रिणी ज्या शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या असतील, त्यांना कधी बोलावून त्यांना केक खायला घातलायस? हो, येतात ना मैत्रिणी माझ्या घरी येतात. घातलेला आहे त्यांना पण केक वगैरे खायला. फक्त केक खायला येतात? नाही येतात ना अशाच भेटायला वगैरे येतात काही का असेल तर. मग त्यांना पण एक म्हणजे त्या पण सांगतात, की "छान बनवतीयेस." केकचे वगैरे फोटोज टाकले तर छान असतात केक वगैरे असं बोलतात सगळ्या. आणि त्या पण सगळ्या, की आहेत जे ते सेटल आहे सगळं. तुझ्या तुझे तू म्हणालीस, की तू सोशल मीडियावर पण आहेस, राइट? हो, आणि Instagramचं हँडल आहे तुझा. तू स्वतःहून शिकलीस कसं मार्केटिंग करायचं? हो. मार्केटिंग करायचं, की आपण पहिले मी ह्यांच्या थ्रू म्हणजे मिस्टरांच्या थ्रू Facebookला वगैरे स्टोरी ठेवायचो. नंतर Instagramला मग पेजेस केलं श्रेष्ठ केक शॉप नावाने. मग त्यावर पोस्ट टाकत गेलो. त्या त्या मार्केटिंगच्या माध्यमातून तुला नवीन कस्टमर्स यायला लागले, नवीन गावात आजूबाजूच्या गावातनं तुला ऑर्डर्स यायला लागल्या, बरोबर? हो, तुला फायदा दिसतो मार्केटिंगचा. हो. तुला असं वाटतं का, की जर तुला अजून बिझनेस तुला असं डोक्यात कल्पना आहे का, की हा बिझनेस तुला एका सर्टन लेव्हलला पर्यंतच आणायचा आहे? का तुला अजून 2-3 दुकानं उघडायची आहेत, बाजूच्या गावात जाऊन दुकानं उघडायची आहेत? काय तुझ्या डोक्यात आहे आता ह्या क्षणाला? गावात तर आहेच. पण आता कसं सध्या आहे ना, की आता सध्या मी घराच्या पुढेच एक गाळा काढलेला आहे. त्यामध्येच केक शॉप आहे. बाहेर पाहायला गेलं तर आहे गावात जागा. पण तसं पाहायला गेलं तर 5,000-5,000, 6,000-6,000 भाडं आहे. आणि एवढं पण भाड्याचं काही नाही. पण सकाळी उठून तिथं जायचं आणि मग घरी पण सगळं मग अंधार पडल्यासारखं होतं ना, की बाळ आहे. मग त्याला बघून आता सध्या तरी इथंच करते. बाळ जर मोठं झालं तर मग आहे पुढे इन फ्युचर, की आपण करू, बाहेर निघू आणि इथं आता लोकांना केक घेतला का सेलिब्रेशन पण कोणी-कोणी, की त्याच ठिकाणी करतील ना. मग त्याच्यासाठी पण थोडासा स्पेस वगैरे पाहिजे आणि मग मोठी जागा पाहायचंय चाललंय पुढं आता. तू आता आपल्या आपल्या शाळेत बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, बरोबर? प्रत्येक विषय शिकवला जातो, गणित शिकवलं जातं, विज्ञान शिकवलं जातं. आपल्या शाळांमध्ये बिझनेस कोणी शिकवत नाही, नाही बिझनेस बरोबर? नाही कोणी शिकवत. बिझनेस कोणी शिकवत नाही. पण तू तू आता ह्या एवढ्या लहान वयात स्वतःचा बिझनेस तू स्टार्ट केलास. ते तुला कोणी शिकवलं पण नव्हतं. पण तू स्वतःहून केलंस. तुला असं वाटतं का, की जर आपल्या अभ्यासक्रमात बिझनेस कसा करायचं हे जर शिकवलं कोणी, तर तुला वाटतं, की मुलं पुढे जाऊन सगळ्यांना ते एक उत्साह येईल किंवा एक प्रेरणा मिळेल? हो. जर कोणी असं सांगितलं, की हां, आपण असा बिझनेस करू शकतो. तर एक मुलांना पण एक प्रेरणा भेटेल, की करू आपण काहीतरी असं. पण गरजेचं आहे, तुला असं वाटतं ना? हो, कारण गरजेचं आहे आता. सगळ्यांनाच काय विज्ञानात जायची गरज नाहीये. सगळ्यांनाच डॉक्टर बनायची गरज नाहीये. गरज नाही. सगळ्यांनाच इंजिनिअर बनायची गरज नाहीये. आणि असं पण नाही, की मध्यमवर्गीय घरातले असेल, तर डॉक्टरला आजकाल कुठं इंजिनिअरला 2-3 लाख फी चालू आहे बाहेर. डॉक्टरला 20 लाख फी चालू आहे. आपल्यासारखा माणूस नाही एवढं भरू शकत फीज. मग की आपण थोडक्यातून काहीतरी हे करू शकतो ना बिझनेस. मग थोड्यापासून आपल्याला स्टार्ट करायचं. मला काय वाटतं माहिती आहे का? आपल्या गावात किती हुशार मुलं आहेत. पण त्यांना असं म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळत नाही बाहेर जायला किंवा अ, जॉबसाठी पण खूप कष्ट करायला लागतात. शेती असेल तर शेती करू शकतो माणूस, बरोबर? हो. पण पण बिझनेस करणं हे फार कमी जणांना जमतं कारण त्यासाठी भांडवल लागतं थोडं. पण तू भांडवल न लागता देखील हा बिझनेस तू स्टार्ट केलायस. थोडंसं. थोड्याशा बचत केलेल्या पैशांवरून तू केलेला आहेस. हो. थोडं-थोडं मला असं स्टार्ट. म्हणायचं की तुझ्या ह्या तुझ्या ह्या स्टोरीवरून जे कोणी ही स्टोरी पाहणार आहेत, त्यांनी काहीतरी घ्यावं. एक प्रेरणा घ्यावी, एक जिद्द घ्यावी आणि काहीतरी करून दाखवावं. बरोबर? कारण ही ही सोपी गोष्ट नसली, तरी पण ही फार कठीण नाहीये, की तुम्ही असा विचार विचार करू शकता, की बाबा अ, मला काही जर बनायचं असेल, तर मी शून्यातून पण निर्माण करू निर्मिती करू शकतो. शकतो. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. अ, तुला खूप शुभेच्छा. पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या दुकानाबद्दल शुभेच्छा, तुझ्या कष्टाबद्दल शुभेच्छा. मला तुझं कौतुक आहे आणि अ, जे कोणी हा एपिसोड पाहणार आहेत, त्यांनी सगळ्यांनी कवठ्याला
जाऊन हिच्या केकची टेस्ट घ्यावी प्लीज. आणि हा एक आणि असे तुम्हाला भरपूर प्रत्येक गावात किंवा बऱ्याच गावांमध्ये असे लोक अशा व्यक्ती सापडतील की ज्यांना बरेच गुण आहेत आणि ते त्यातनं काहीतरी निर्माण केलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं. पण तुला थोडंसं बोलायचं का तुझ्या दुकानाची ॲडव्हर्टाईज करायची का इथे आमच्याबरोबर? तू करू शकतेस. चालेल, ठीक आहे ना. म्हणजे मी सगळ्या प्रकारच्या केकच्या ऑर्डर्स घेते. आपल्याकडं म्हणजे 1/2 केजी पासून आपण 5 केजी सांगा, सगळ्या प्रकारचे केक बनवून देतो. लग्न समारंभ म्हणा, एंगेजमेंट, बर्थडे, 1/2 बर्थडे पण आता सेलिब्रेट करतात ते, रिटायरमेंट, सगळ्या प्रकारचे केक बनवून देतो आम्ही. आणि तुझी खासियत काय? कुठल्या प्रकारचा केक तुझा एकदम फेवरेट केक आहे? रसमलाई केक आमचा फेमस आहे. रसमलाई. हो. आणि त्याची रेसिपी तुझी एकदम स्वतःची रेसिपी आहे? हो, एकदम सिक्रेट स्वतःचीच आहे. रेसिपी आहे? सिक्रेट सिक्रेट रेसिपी. रेसिपी आहे. हो. आणि ती तू कोणाला सांगणारही नाही, मलाही माहिती आहे. पण रसमलाई तू आठवड्यातनं अशा किती ऑर्डर येतात तुला रसमलाईच्या? जवळपास पाहायला गेलं तर सगळ्याच लोकांना रसमलाई हा केक खूप आवडतो. टेस्टला पण छान आहे. बाकीच्या सगळ्या केकपेक्षा रसमलाईची कॉस्ट थोडीशी जास्त असते. आणि तो म्हणजे टेस्टला आठवड्यातून असतात मला केकच्या ऑर्डर त्या. मग जसं असेल तसं मग आपण बनवत जायचं. माझं एकदम आवाहन आहे सगळ्यांसाठी की कवठ्यात जाऊन तुम्ही सगळ्यांनी हिच्या रसमलाई केकची एक टेस्ट घ्या. ओके. आणि शिवानी खूप छान वाटलं. तुझं अभिनंदन, तुझ्या नवऱ्याचं अभिनंदन आणि तुझ्या घरच्यांचंही अभिनंदन आणि तुला खूप यश लाभो. ओके. आणि हा जो तुझा जर्नी आहे, या जर्नीमध्ये तुला खूप कष्ट घ्यायला लागतीलच. पण अशाही वेळ येतील की ज्यावेळेला तुला असंही वाटेल की खूपच जास्त जड होतंय सगळं. पण त्यावेळेला एक खंबीरपणा तू जसा दाखवलायस आतापर्यंत तसाच तू कंटिन्यू ठेव. सक्सेस येत राहणार. कुठलीही गोष्ट सातत्याने केली ना त्याचं यश मिळतं. बरोबर? सो कन्सिस्टन्सी मॅटर्स. कन्सिस्टंटली करत जा. हळूहळू का होईना पण तुला यश येणार. ओके. Thank you so much for joining us and wish you all the best. I hope you enjoyed the conversation. Shivani's journey is very unique because it's obviously at very early age and she started it very, very small and with less investment, very less resources, but she still continued. These are the stories that we're going to capture in our series and that's our search. So, if you want to be my guest, fill up the application form which is in the description box. Please subscribe to my channel and stay tuned for the next voices. Thank you for being part of Average Indian Joe. Good night.